सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनादरम्यान राघव चड्डा यांनी एअरपोर्ट संबंधित काही प्रश्न सरकारला विचारले की जे एअरपोर्टवर त्या कॉफीचा रेट 20 रुपयाची कॉफी प्रवाशांना 200 रुपयाला विकत घ्यावं लागतो, साधी 20 रुपयाची पाणी बॉटल सुद्धा तिथे 100 रुपयाला विकत घ्यावं लागते। सर आज एयरपोर्ट्स पर खाना इतना महंगा है, बाजार के मुकाबले 2 गुना 3 गुना दाम है। एक साधारण सी पानी की बोतल जो 20 रुपए की बाजार में मिलती है वो एयरपोर्ट के भीतर जाकर फूड आउटलेट पे 100 रुपए की मिलती है। आज यात्री जो इंतजार कर रहे हैं अपनी फ्लाइट का, वो पानी पीकर पेट भर रहा है कि कहीं 250 रुपए की चाय और 350 रुपए का समोसा ना खरीदना पड़ जाए। 3 तास फ्लाइट लेट असते तरी पण कोणीही प्रवासी तिथे विकत घ्यायची हिम्मत नाही करू शकत, कारण इतका महाग असतो। यावर सरकारला प्रश्न विचारले आणि सरकारने याच्यावर तातडीने आदेश जाहीर केले आणि या सरकारने आदेश जाहीर केले की तिथे 10 रुपयाला पाणी बॉटल 20 रुपयाला समोसा वगैरे हे सरकारने आदेश जाहीर केले। प्रत्येकाकडे मोबाईल झालेला आहे आणि मोबाईल म्हणलं तर 350 रुपये खर्च महिन्याला नक्कीच आहे। आज कुठलं पण तुम्ही रिचार्ज घ्या, तुम्हाला 350 शिवाय तुम्हाला रिचार्ज मिळणार नाहीये। वोडाफोन असेल, जिओ असेल, आयडिया असेल किंवा एअरटेल असेल, या सर्वांचे रिचार्जचे भाव आज खूपच वाढलेले आहेत आणि वरतून यांचं नेट पण स्लो असतं। तर या रिचार्जवरती कुठेतरी प्रतिबंध लागले पाहिजेत, या रिचार्जला कुठेतरी कंट्रोलमध्ये आणलं पाहिजेत, कारण की महागाईसोबत रिचार्जचे सुद्धा आज रेट खूपच वाढलेले आहेत। पण याच्यावर कोणीही प्रश्न मांडत नाही आणि म्हणूनच त्या सिम कार्डच्या ज्या कंपन्या असतात, ज्या रिचार्जच्या कंपन्या असतात, यांनी आज रेट आपल्या मनाप्रमाणे वाढवलेले आहेत। यावर पण कुठेतरी प्रतिबंध लागले पाहिजेत आणि सरकारला यावर पण कुठेतरी संसदेमध्ये प्रश्न विचारले पाहिजेत। ज्या प्रकारे राघव चड्डांनी प्रश्न उपस्थित केले होते की जे एअरपोर्टवरती जे फूड्स आहेत त्याचे रेट्स खूप वाढलेले आहेत, ते आज कंट्रोलमध्ये आहेत। तर माझी पण अशी विनंती आहे की सामान्य जनतेकडून ह्या रिचार्जचे पण रेट कुठे ना कुठेतरी कमी झाले पाहिजेत। सरकारची एक योजना होती BSNL, ती आज योजना पूर्णपणे बंद पडलेली आहे आणि त्याचाच फायदा ह्या कंपन्या उचलत आहेत। तर या कंपन्यांना पण कुठेतरी प्रतिबंध लागले पाहिजेत। नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं ते। धन्यवाद।